तो क्षण अखेर आलेला आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विलोभनीय मूर्ती जी आज खरं तर विसर्जित करण्यात येणार आहे, त्याचा श्री उमांगमलज रथ जो आहे तो आता अलका टॉकीज चौकात खरं तर दाखल झालेला आहे। आपण जर पाहिलं तर भाविकांची अलोट गर्दी या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतं। ज्या भक्तिभावाने ज्या उत्साहाने गणपती बाप्पाचं स्वागत केलं होतं, त्याच उत्सवात त्याच जल्लोषात बाप्पाला आज खरं तर निरोप देण्यात आलेला आहे। गेल्या 11 दिवसांपासून हा सगळा गणेशोत्सव जो आहे तो सुरू होता आणि दगडूशेठ गणपती बाप्पाच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी फक्त पुणेच नव्हे तर साता समुद्रा पारहून लोक जे आहेत ते पुण्यात दाखल होत असतात। प्रतिष्ठित मंडळ म्हणून खरं तर श्रीमंत दगडूशेठ गणपतीची ओळख आहे आणि त्याशिवाय जे खरं तर मंडळ दरवर्षी प्रत्येक मंदिराची प्रतिकृती साकारत असतं, यंदा सुद्धा आपण जर पाहिलं तर शिव मंदिर जे आहे ते देखील साकारण्यात आलं होतं। हिमाचल प्रदेश मधलं जे महादेवाचं मंदिर आहे आणि त्यालाच अनुसरून हा विलोभनीय रथ जो आहे दगडूशेठ गणपती मंडळाचा विसर्जन मिरवणुकीसाठी केलेला तो देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। आकर्षक विद्युत रोषणाई खरं तर या संपूर्ण रथावर केलेली आहे। तब्बल 1 लाख दिवे जे आहेत ते या रथावर लावण्यात आलेले आहेत। प्रचंड जनसागर आपण जर या ठिकाणी पाहिला तर लोटलेला आहे। प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे। गणपती बाप्पा मोरयाच्या जय घोषात दगडूशेठ गणपती बाप्पाचा विसर्जन आहे जे आहे ते आता पुढे मार्गस्थ होत आहे। अलका टॉकीजच्या चौकात खरं तर प्रचंड गर्दी होत असते आणि दरवर्षीप्रमाणे खरं तर आपण जर पाहिलं तर गेल्या 2 वर्षांपासून दगडूशेठ मंडळाने जो निर्णय घेतलेला आहे की संध्याकाळी 4 वाजता मिरवणुकीत सहभागी व्हायचं आणि आज या वर्षी सुद्धा बरोबर 3:45 वाजता मूळ मंदिरातून खरं तर मूर्ती जी आहे ती बाहेर पडली आणि त्यानंतर याच रथात विराजमान झाली आणि त्यानंतर लक्ष्मी रोडच्या दिशेने हा संपूर्ण रथ जो आहे तो भाविकांच्या उपस्थितीत, ढोल ताशाच्या उपस्थितीत, पारंपरिक वाद्यांच्या उपस्थितीत जो पुढे निघालेला आहे। आपण जर या